ए बाळा उठ उठ रे. ए बाळा उठलोय. उठ लवकर आंघोळ कर. हा हो जातो. चल आई निघतोय मी. उशीर होते मला. चल येतो का मी. चल काय येतो. हो ये. काय नक्की माझी सगळं एज्युकेशन कम्प्लीट आहे. माझ्या फाईलमध्ये काय कमी नाही, माझ्या पेपर्स कमी नाही, पण जॉब का नाही भेटत आहे. शिट यार. हा देखील इंटरव्ह्यू घेणार. बोल ना. नाही झालंय. म्हणजे ते बोलले की 2-3 दिवसात कॉल करू म्हणून. बघू मला चांगलं गेलाय इंटरव्ह्यू. छान गेलाय. मला वाटतं होऊन जाईल ह्या टाईमला नक्की. हो येतोय घरीच येतोय. स्टँडलाच आहे. ठीक आहे. अजून किती दिवस खोटं पडणार आहे अशी. नाही ठरवणार आता मला. प्रत्येक टाइम खोटं बोलणार. जॉब नाही भेटला, बाकीच्यांचे ताणे. नाही चालू एवढा ते जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय काय नाही म्हणलं. हे असं बोलून कसं झालं. अरे कोण आहेस तू नक्की. मी तुझा अंतरात. आणि तुला वाटतंय खरं तू बोललाय तरी जे प्रश्न सुटतील. अजून किती दिवस. अजून किती दिवस मी तुझा आधार घेत राहू. असं वाटतंय ह्या एज्युकेशनचा तुम्हाला काहीच उपयोग नाहीये. एवढं तिने मला शिकवलं, एवढं चांगलं एज्युकेशन लहानापासून मोठं केलं, असं वाटतं मी तुला काही देऊ शकत नाहीये. अरे असं कसं बोलतोस तू. इतक्यात हार मानलीस. जर का तूच हार मानलीस तर तिचा पण विचार करणार. हा तिने तुला एवढी लहानाची मोठी केली, तिला तू सोडून जाणार. तिला सोडून तुझ्या जगामध्ये कोण आहे का सांग मला फक्त. तिला सोडून तेवढ्या लांब निघून जाणार. ती शेवटी एकटीच पडणार ना. फायदा काय त्याचा. तिला काय वाटेल. हा बोल ना. अगं हो आबा निघालोय आलो. आई या दादा आला बघ. काय रे बाळा लागलं का निकाल. असू दे पुन्हा प्रयत्न कर. अजून किती दिवस. रोज प्रयत्न करण्यापेक्षा एकदा काहीतरी तू निकाल लावून टाकलं बरं. मग आता काय करायचं. काय माहित मला काय करायचं. हे ह्याला काय झाला. राहू दे त्याला. आधी जेवायला वाट मला. तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही. त्याचं काय आणि तुझं काय खायचं. बस चल जेवायला वाटते दोघांना. राहू दे आधी त्याला जेवायला वाट. तुमची नेहमीची नाटकं आहेत. त्यालाच वाटते जेवायला. हा वाढ. अरे हे काय झालं बाळा. हे काय करतोय तू. उतर खाली. काय झालं का आई. बघ काय करतोय.
तर काय करू आता, हा शेवटचा पर्याय सोडून दुसरा कुठलाच पर्याय माझ्याकडे राहिला नाहीये. म्हणून काय जीव द्यायचं का तू? मी काय करू, एवढे तुमच्या दोघांकडे बघून एवढं एज्युकेशन घेतलं, एवढे क्वालिफिकेशन केल्या, शेवटी जॉब तर मला भेटतच नाही ना. मग आता तू जीव द्यायचा माझा सोड, आईचा तरी विचार कर. काय केलं तुला दोघांसाठी होतं एवढं सांगा. एवढं घरात मोठा असून पण काय केलं, प्रत्येक टाइम आईच्या जीवावर राहणार का मी? लहानपणापासून मोठा केला ना तिने, अजून पण तिच्या जीवावर राहायचं का मी? अरे हे माझं कर्तव्य आहे ना. मान्य आहे तुझं कर्तव्य आहे, पण मी प्रत्येक टीम जिथे जॉबला जातो तिथं माझं काय रिजेक्शन होतं मला माहिती. तुला काय विचारतात की तुझं सगळं बरोबर आहे, तुमचं सगळं हे ते सगळं बरोबर, तुमचं एज्युकेशन वगैरे सगळं परफेक्ट आहे, पण मला ते एज्युकेशन व्हॅल्यूज ठेवत नाहीत. मला काय विचारताय, तुमच्याकडे पैसे असेल तर पैसे द्या आणि जॉबला लागा. एवढंच आहे ना. मग पैसे बघते मी, काहीतरी करते, देते तुला पैसे उद्या. जा. अगं आहे, अजूनपर्यंत तेच करत चाललोय, त्यावेळेस पैसे मागत होलोय, मी कधी कमवणार? अरे आता मी तुला हे करते ना, उद्या माझ्या म्हातारपणी तू मला हे करणार आहे. तर मी जे पैसे ठेवते ते कोणासाठी? तुमच्यासाठी ना. मग दादा आई बोलते ते खरं आहे, तुझा आई देते नको ना रे. पैसे. चल जेवायला वाटते. चल चल चल. दादा चल. काय मेले पैसे घेऊन नोकऱ्या लावतात मुलांचं काय. त्यांना ना देव बरोबर शिक्षा दे, कुठे ना कुठे तरी हे होईल. गप नको रडू, हिंमत आणू नको, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तू आई खरं आहे. नाही कमिंग सर. यस कमिंग. बसा बसा. मग आज काय काम काढलं? सर मला नोकरी हवी होती. हवी आहे, पण मागच्या टायमिंगला तर तुम्ही आमची ऑफर रिजेक्ट केली होती. हो, पण मी त्याबद्दल माझ्या घरच्यांना पण विचारलं आणि मी पण विचार केला, पण तयार आहे मी नोकरीसाठी आता. ठीक आहे, मग जे सांगितले ती रक्कम आणली? हो आणले. मग रक्कम द्या आणि हो जाईल. ठीक आहे सर. मग काय चहा वगैरे घेणार? नाही नको. पण नक्की सर ह्याच्यामध्ये काही फॉल्ट वगैरे नाही ना? नाही तर मी आता एवढी मोठी रक्कम दिली पण त्यानंतर समजलं की तुम्ही या कंपनीमध्ये नाहीत वगैरे असं. नाही नाही, असं काही नाही आहे. तुम्ही निश्चित होऊन फक्त जॉबला जॉईन करा, कारण तुमच्यासारखे असे लाखो लोक पडलेले आहेत ते जॉबसाठी इंटरव्ह्यू देत आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा जॉब लागून जाईल. ठीक आहे सर. ठीक आहे, मग अजून काय विचारायचं असेल? नाही सर, जॉईनिंग कधीपासून आहे? होईल, एक 2-3 दिवसात सांगू आम्ही. आमच्या स्टाफ तुम्हाला मेसेज करेल, कॉल. हां, आता काय फक्त मज्जाच मज्जा एकदा जॉईनिंग झाल्यावर. म्हणजे तर तुमची निघणार आहे म्हणजे भेटूया कोर्टामध्ये आता सर. अरे यार, अरे दादा, पण तू हे केलंच कसं? अरे तो माझ्याकडे पेन होता ना, स्मार्ट पेन कॅमेरावाला, त्याने सगळं केलं हे. मग काय चहा वगैरे घेणार? नाही नको. पण नक्की सर ह्याच्यामध्ये काही फॉल्ट वगैरे नाही ना? नाही तर मी आता एवढी मोठी रक्कम दिली पण त्यानंतर समजलं की तुम्ही या कंपनीमध्ये नाहीत वगैरे असं. नक्की सर ह्याच्यामध्ये नाही नाही, असं काही नाही आहे. तुम्ही निश्चित होऊन फक्त जॉबला जॉईन करा, कारण तुमच्या. शुभम दिलीप जाधव यांची ही तक्रार मान्य करून कोर्ट या कंपनीवर व यासारख्या अनेक व्यावहारिक कंपन्यांवर कारवाई करीत आहे.